योलो वस्तू गायज. तर आजचा दिवस सुरू होतोय डे 3 गावाला, म्हणजे आपला एपिसोड 3. तर आजचा दिवस आहे फ्रेम चिपकायचा. आपल्याला तुम्हाला दाखवतो पहिल्या लग्नाची फ्रेम चिपकायची गाईज. आमची फ्रेम आल्या इथं असेल ना कुठं तरी मेन्शन असेल बघ. फ्रेम आला, दादाची फ्रेम आल्या. आता ही तिथे बाहेर लागणार, तिकडे तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवलं तिकडे ही बाहेर फ्रेम लागणार आहे. हे बघा आमचा स्किल्सफुल दादा शैलेश गुरगे यांनी ही फ्रेम बनवली आहे. बघा किती मोठी आहे बघा, क्रेझी बघा हे दोघं. आणि हे सगळे निमंत्रक आमंत्रक शुभविवाह ते सगळं हे फ्रेम आले. तर फ्रेम चिटकवतो आणि तिकडे बाहेर लावतो. मस्तपणे कामं करतायत स्किल्सफुल. असं बॉटल असते का आतमध्ये? हे बघा आता मस्तपणे हे फ्रेम वगैरे लावणार आहे बाहेर. वाटलं पाहिजे ना भाई लग्न करायचे. ऑलरेडी तर वाटतं हे सगळं लावल्यानंतर लग्न करता वाटायलंय, पण हे लावलं तर कसं अजून मस्त वाटलं. तर क्रेझी वाटून जाईल ना काही. मस्त आम्ही सगळे हेल्प करतोय लावायला दादाची फ्रेम. तर इकडे बाहेर करतोय फ्रेम लावायला, बघू शकता. भाऊजी विषय काय तुमचा, काय बोलायचं काय तुम्हाला? लाजू नको राज, लाजू नकोस. मी एवढा फ्रेम लावायला एवढ्या जणांची मेहनत लागते. 1 2 3 4 5 6 जण असतात भाई एक फ्रेम लावायला. तर काही झाला आमचा लावून, मग आतापासून लावत होतो भाई. 5 जण एक फ्रेम लावायला होते, 5 जण एक फ्रेम लावायला. आणि त्याच नाव आता झाली आहे. आता सगळे चिलमध्ये असतात, चिलमोडमध्ये. आता फ्रेम लावून झाली आणि ओके. आता ही बाहेर लागणार तिकडे एंट्रन्सला. की दिसायला भाई सुनील सुयेचाचं लग्न आहे करून, दिसायला मस्त वाटतं. मग अजून लावतं जराशी बाकी आहे, पण ऑलमोस्ट अशी झाली आहे बघायला गेलं तर. आणि त्याचे कॅमेरामॅन असं उठल्या आता होऊ शकता. रात्रीचा काढला असा तर त्यांनी मला बोलला तू नको काढू कर. आला बघा 7 लाखाला विकला गेला होता हा. जरा नाश्ता वगैरे झाला. आता मी गेले. किती खोटं बोलणार एवढं? नाही असंच नाही करायचं. हे आपण बीप करून टाकूया. हा आवाज आपण सायलेंट करून टाकतो. गेला नाश्ता वगैरे सगळं झाला. आता हे बाहेर पोस्टर लावणार. तुम्हाला दिवस झोपणार आहे, पण आता थोडं झोपायचं. तुम्हाला आम्ही आजचा दिवस दाखवतो. कारण आज काय फंक्शन नाही, उद्या हळद आहे आणि उद्या परवा लग्न पाहिजे. तो ब्लॉग बघा, फुल राडा करायचा आहे, राडा. आज बोल काकी आवडला? आवडला काय? आवडलं म्हणते काकी. नाही सगळे झोपलेत, कॅमेरे आपले फोटोग्राफर सगळे झोपलेत बघा, सगळे झोपले गेलेत. आता इथून जागा चेंज करायची आहे, कारण की काकांचे फॅमिली मेंबर्स येणार आहेत. त्यामुळे आता वर जाऊया तिकडे आणि मग तुम्हाला तिकडे वर दाखवतो. आज काय नाही, आज जस्ट नॉर्मल डे आहे. आज जास्त काय नाही ते, आज जास्त काय नाही. आज एकदम जस्ट नॉर्मल डे. आज काय तसं नाही, उद्या हळद आहे. तुमच्याचा व्हिडिओ बघा परवा लग्न. मी खूप दिवस सारखं बोलतो आहे, तर सारखं इरिटेट नका होऊ. बस आवडीने बघा व्हिडिओ, बस मी एवढंच बोलणार, बाकी काय नाही. काल आल्याची जिंकली आणि आरसीबी हरली. आरसीबीला भेटला लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप. सांगायचं मला एवढंच आहे. हा काय सांगायचं, मॅच तिने बघितली नाही ना, काय माहित नाही. मॅच भारी झाली होती काल. जरा विकेट पहिले गेले त्यामध्ये जिंकला कोण बाबू? जिंकल्याचे मतलब नाही, जिंकणे मॅटर करतो. परफॉर्मन्स मॅटर करतो. परफॉर्मन्स माहिती आहे ना, मॅटर करतो. आल्याची जिंकली. आम्ही प्रयत्न केले. लॉलीपॉप भेटलाय लॉलीपॉप. आरसीबी वाला लॉलीपॉप भेटला. 10 रन नसेल मारले काय आहे. हरलाच ना, जिंकला. आम्ही क्वालिफाय बरं, तुम्ही क्वालिफाय नाही होणार. आम्ही क्वालिफाय मी लखनौचा आहेच नाही. आरसीबी हरली ना, ते मॅटर करतं. मुंबई क्वालिफाय नाही होणार. मुंबईने 5 मारले, 5 मुंबईकडे. काय नाही, मुंबईकडे 5. तुमच्याकडे किती आहेत रे? एक काहीतरी तुम्हाला 4 जन्म लागतील. 4 जन्म 4 जन्म लागतील तुम्हाला. 4 जन्म लागतील 5 मारायला. इकडे बघ, बोल ना लॉलीपॉप बोल. बाबू काय याच्याबद्दल आरसीबी बद्दल? लॉलीपॉप लॉलीपॉप. डेकोरेशन होते बघा, ते लाईट्स वगैरे लागल्यात. आणि आतमध्ये पण ऑलमोस्ट डेकोरेशन झालं आहे. इथे वरती आता काय ना काय लागतंय. हे रात्रीचं बघा, तुम्हाला रात्रीचं एकदम मस्त वाटेल. हे रात्रीचं तुम्हाला दाखवतो. आणि सुस्वागतम सर हे लागलं, त्याला लाईट लागली. आतमध्ये पण चांगलं डेकोरेशन बनलं आहे, म्हणजे होतं आता हळूहळू. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आणि रात्रीचं लाईट लागेल ना तेव्हा बघा, तेव्हा अजून मस्त वाटेल. हे तेव्हा तर अजून खूप क्रेझी वाटून जाईल. तुम्हाला दाखवतो. इकडे बाजूला कॉर्नर्सला पण लाईट लागल्यात. हे बघा, हे मस्त कॉर्नरला लाईट लागल्यात.
आणि इकडे पण इथे तर हळदीला नाचायचं इकडे. तुम्हाला मी हळदी जागा दाखवतो. हे बघा हे इथं लाईट्स हे अशा चारी बाजूला स्क्वेअरमध्ये लाईट लागल्यात आणि इकडे आम्ही नाचणार या 2 महिन्यामध्ये हळदीसाठी आम्ही इथे नाचणार. आणि तुम्हाला मी आखून दाखवतो की झालं इथे ते हळदीसाठी वगैरे ते बनलंय पण दाखवतो. हे बघा हे ते हळदीसाठी लग्नाला तिकडे बडे हळदीसाठी इथे लावलं आहे. आणि वरचं डेकोरेशन तुम्ही बघितलंच होतं. बाकी आता बघू हे आता बाहेर लागायचं भेटा तुम्हाला. आता मग रात्री जेव्हा हे लाईट प्रॉपर लागेल ना तेव्हा तुम्ही बघा अजून मस्त वाटेल तुम्हाला. हे ड्रोन दिसतंय का तुम्हाला? ड्रोनवरती उडवणार आहे इथे उडवणार आहे इथे. हे बघा उडवणार आहे इथे ड्रोन ड्रोन उडवतात. ड्रोन बघा ऊन लागतंय रे ऊन लागतंय फट्टेवरती गेला ड्रोन. थांबा इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो. स्क्रीन रेकॉर्डिंग कशी आहे ती. मला तर बघू दे. ऑपरेटरला शूट मध्ये घेतला ऑपरेटरला शूट मस्त वाटतो. मग काय पण वरतून व्ह्यू एकदम क्रेझी वाटतो. त्या लग्नामध्ये आम्ही हा ड्रोन आम्ही लग्नामध्ये यूज करणार भाई. याच्यासाठी मुमेंट कॅप्चर करणार थोडे बहुत काय करणार तिकडे आम्ही हा कॅप्चर करणार आहे. तारे होय ते होत नाही आमचे कसं होतं बघा. तो फटेल आम गेला बघा फटेल आम गेला त्याचा घेतला शूट तो बघा. लॉग इन नाही केलं. लॉग इन नाही झालं बोललो ना. मस्त वाटतंय बघा. वरतून अजून शेती वाटतं. आम्ही काही हळदीचं डेकोरेशन होत आहे माझं ते लाईटीचं आहे. आणि बघा हे इथे लागलंय हे इथे लागलंय इथे पण लागणार असे 3 हे लागणार. आणि इथे मजा येणार पूर्ण अशी नदीला वगैरे डेकोरेशन करायला. बघा हे लावणार हे लावणार. आणि हा आणि ते हळदीचं ते लावून ते लावायचं भाई. आम्ही ते मुंबईवरनं त्याला बनवून घेतला स्पेशली. तो वाट लागल तुम्हाला दाखवतो कसं आहे ते आतमधून घ्या. हे आहे तुम्हाला मी खुल्लं दाखवतो. हे असं हळदीचं आहे तर हे असं प्रॉपर असं सुनीलचं पण दाखवतो. मला सुनीलचं दाखवतो मी. सुनीलची हळद सुनीलची हळद आहे बघा. हे लावायचं पुढून कलर आहे बघा सुनीलची हळद. कनेक्शन दिलं की काम 25. आणि आता इथे हळद आहे. हळदीचं डेकोरेशन होतं हळूहळू पण ते आम्ही तिकडे लावणार आहे. ती सुनीलची हळदी अशी इथे आम्ही कुठेतरी इथे लावू. त्यानंतर हा कॅमेरामॅन आहे. मग अशी ड्रोन उडवलं होतं काल रात्री याला बघितलं पाहिजे होतं. फुल ऑन टाईट फुल क्रेझी होतं. मी तुम्हाला काहीच कोकणामध्ये आंबा आणि दुसरी जी गोष्ट फेमस आहे ती म्हणजे फणस. म्हणून फणस दाखवतो. फणस हे बघा काढते ताई काढते फणस काढते. खायचं आहे का? या तुम्हाला इकडे यावं लागेल आमच्याकडे खायला यावं लागेल. हो चला आता ना हे हळदीची आहे. ते हळदीचं गोष्ट आहे ती हळदीचं द्यायचं आहे. हा इकडं तर हे हळदीचं आहे. सुजाताची हळद त्याचं ती मंगाशी सुनीलची हळद होती तसं हे सुजाताची हळद आहे. आणि तो एक टँक आहे तो नेऊन द्यायचा आहे. टँक आणि सुजाताची हळद द्यायची. काय बोलतोय घात घेते ये मरतो बघा नंतरला. होय नेतो नंतर हे नेऊन द्यायचं नाही. मच्छरला दाखवूया आपण. थांब 2 मिनिट बघू. आता हे देऊ तिकडे आता इकडे आणि तिकडनं बघू आंघोळी करायला जायचं आहे. बघू सोडतात का आईला आंघोळी करायला. घरचे सोडताना मुश्किलात पण बघू. ओके नंतर एक टँक आम्ही वहिनीच्या घरी आलो. वहिनीच्या घरी आलो साहेब इथं सकाळी वहिनीचे दर्शन झाले. आणि हे आम्ही हे देणार नव्हतो हिला परत देतोय. आणि हे तुझ्या ताब्यात दिलं सगळं भाई आम्ही. आता आमच्याकडे फक्त काय मागू नको. मगाशी पोस्टर बनवलं होतं ना आई एवढ्या मेहनत करून जे लावलं होतं दादा आम्ही सगळ्यांनी. आता आम्ही तरी तिथं लावता लागलं आता बघा. पोस्टर पूर्ण लागून झालं. बाबी व्लॉग सुरू केलं की बाबी पळायला बघतो नुसतं पळायला बघतो. 5 सुपारी खाल्लंय भाई. गावाला आलं की 5 सुपारी खायला मजा येते ना. मजा येते गावाला आलं की.
मस्त बघा लावलाय सगळं प्रॉपर पाठवून फूड एकदम मस्त लागलाय. तर तो घरी जरा याला बाली ना ढिगली झाली जरा टाईट करतो तर निघेलचे आहे गाईस. तेवढी सुनेलची हळद ही चालू करायला 1 2 3 अशा 3 गोष्टी लावावं लागल्या. म्हणजे एवढं डोकं लावावं लागलं भाई. फक्त तेवढंच गोष्ट चालू करायला आम्हाला 2 हे लागलं. 2 सेक्शन बोर्ड लागले आम्हाला. ऐसा काय बोलणार आहे बघा. तेवढंच बघा चालू करायला लय मेहनत भाई. एवढंच चालू करायला आम्हाला एवढी मेहनत करायला लागते. आणि इकडे मेन कनेक्शन आहे. किती मेहनत लागते. हो मल्हार बघा पोर करतोय की आमचा इकडं तिकडं निसता हिंट्यू. तो तिकडे आमचा आर्यन हिंट्यू निसता हिंट्यू भाई राज करतोय. तुम्हाला हलका वाटला काय राज एकदम आई हे करतो. ड्रॉइंग करतो लाईफ मध्ये फर्स्ट टाइम करायचं. ओके ओके राहुल ड्रॉइंग करायचं. सॉरी ड्रॉइंग करायचं. त्याच्यासोबत बघ चुली अँग करते अँग वर काही जातो. आम्ही जातो मटण खायला. याला देवकारी आहे. देवकारी म्हणजे जे माहिती नसेल तर बोलतोय. लग्न झाल्यानंतर गावाला सांगावं लागतं की माझ्या पोराचं लग्न झालंय आणि गावाला काही जेवण घालावं लागतं. तर आमच्यामध्ये मटण घालतात भाई. फुल क्रेझी ऑन आमच्याकडे मटण घालतात. तर त्याला मी मटण खायला तर मटण खायला आम्ही एवढ्या वर तर चढून जाणार तिकडे ह्याला. अशी गावामध्ये वरती घरं असतात ना यार. कसं कंटाळा येतो. वर जायचं फक्त आता मटण खायला. हां पहिली ही वाट आहे ना. आता पहिली ही वाट इकडनं होती. ही बघा इकडनं अशी काल जायची होती ती बंद करून टाकली. आम्ही आता ही वाट इकडनं झाली. हां आम्ही वाट यांची बंद करून टाकली. बंद सेकंडच्याने कुणी हा ब्लॉग बघितला तर मग तिला क्या म्हणते ती पुरं असं म्हणायला नको काय. तर आता आणि आता तेव्हा जी माणसं दिसतात त्या घरामध्ये मी त्या घरामध्ये आता जाणार आम्ही सगळे देवकार्याला. मी तुम्हाला मागाशी एक्सप्लेनेशन दिलं देवकार्य काय असतं आमच्याकडे काय असतं. म्हणजे तुम्हाला ते सांगितलं मी. हर एकाकडे असेल नसेल माहीत नाही. आमच्याकडे असतं देवकार्य. काय बोलतो आर्यन आमच्या घरी असेल देवकार्य. आणि काय आता मला माहीत नाही आमच्या घरी आहे काय. हेल्प करते इकडे काकी. कसं आहे चांगलं होतं ना सगळं. ओके ओके हे बघा हे रक्ती हे स्पाईट वगैरे द्या. पाणी आहे काकी कसं चालेल ना सगळं नीट. हा एक ट्रेडिशन आहे गावाचा. ॲक्च्युली याचा अर्थ मला माहीत नाही. तर कोण मोठं असतं ना मॅडम मी तुम्हाला सांगितलं असायचा. त्या ट्रेडिशनचा अर्थ तुम्हाला मी ॲक्च्युली सांगितलं असतं. ह्या ट्रेडिशनचा अर्थ काय असतो. याच्यामध्ये ह्या ट्रेडिशनमध्ये बायका खूप इम्पॉर्टंट असतात. अँड हे सगळं असतं. ते बघा तिकडे जाणार आता ॲक्च्युली कुठे जाणार मला माहीत नाही. बट घरी वगैरे जाणार फिरणार वगैरे ते कसं असतं. घराच्या भोवती फिरतात. ओके घराच्या भोवती वगैरे फिरणार आणि मग काय ते करणार. मग सगळे फॅमिली मेंबर्स यांचे सगळे आहे तिथे बघा गेले. हा एक ट्रेडिशन आहे. एक ट्रेडिशन आहे. हा एक गावचा एक वेगळा ट्रेडिशन आहे. बाकी गावची मंडळी इथे सगळे आहे तुम्ही बघू शकता. गावचा ट्रेडिशन आहे तुम्ही बघा. एका घरातून दुसऱ्या घराकडे असं तसं काय ना काय जाणार. पाऊस पडतोय. पाऊस मला बाहेर पाऊस दाखवतो. वारा सुटलाय वारा. हे बघा फुलॉन वारा सुटलाय भाई. बेकार पाऊस. स्टार्टिंगचा पाऊस आहे हा मेचा. हे बघा भाई बेकार पाऊस सुटला एकदम. यावर्षी पण खूप लवकर पाऊस आला आहे. यावर्षी पण खूप लवकर पाऊस आला आहे. डाव्या काही काहीतरी वीज यायची घरी गेलं बरं करते. सगळीकडनं कळतोय कुठं सुटलं नाही कळायचं. बघा अभ्यास पण ड्रॉइंग करतोय. हे बघा कुठला पोकेमॉन गेलास रे. हे बघा विराट कोहली दाखव तुझा. आता बघा कोहली बोला ना काय का बोला. लाईट तक मग बेकार मॅगी. गावाला मॅगी भाई. गाव स्पेशल मॅगी. गाव स्पेशल मॅगी करतो आम्ही. मी राज गुड्डी आणि बघा. आणि खूप झालं मला वाटतं राज पोर पण अजून होता नाही बघ खूप झालं. ठीक आहे स्पेशल गाव स्पेशल मॅगी करतो आम्ही.
बघा कसं होतं आणि नाही कशी होती तुम्हाला दाखवतो. टेस्ट करून पण सांगतो कशी झाली ती ना. अर्धा दिसतोय मला असं ना हे होतं फील होतं टाळी आता जरा लांब पकडला मी कॅमेरा. हां आता मी आरशामध्ये बघतो ना आणि करतो प्रॉपर. बघूया आता मॅगी कशी होते ते आमची. मग अशी मॅगी बनवली होती ना भाई. आता आम्ही खातोय मॅगी बघा. आई थंडगार वातावरण झालं आणि आम्ही मस्त मॅगी खातोय बघा. मॅगी फुल सगळे एन्जॉय करतात मॅगी. मी पण खाल्ली आता बाकी सगळे खाऊन कोणाला हा इथे का दिसणार ते हे बॅग खराब आहे. राहुल पण खातोय. मी सगळ्यांनी मॅगी होय होय बघितली चांगली दिसते बाटी हो. वातावरण बघा फुल थंड वातावरण झालं एकदम थंड वातावरण आहे बघा. फुल कूल 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 थंडा कूल वाटतं एकदम मस्त. मग असं मॅगी केलं मी तीच खातो. मग असं त्या वातावरणात मॅगी खायला एकदम मजा आली बाई. गरम गरम मॅगी आणि वातावरण बाहेर फुल थंड होतं बघा एकदम क्रेझी. कोकणामध्ये काहीच पहिल्यांदा आले तर कोकणाची ना मजा भेटली. मजा घेतलेली तर आता ते भांड्यात की कोण थांबवली गाडी आणि कोणी काय थांबवलं आईला. आमच्या खांद्यावर बंदूक टाकून गोळा हा चालू. ओके ओके हा आता गोळा चालवतोय. हे तुला प्रमोट करायला लागेल. मी थांबलो. ओके सातारावाला हा सातारावाला हा सातारावाला आहे. हा सगळ्यांची नावं घेतोय. फील घेतोय. सासरवाडी आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा आलो. जेवढी होईल तेवढी मजा मी लुटतो. आता आंबे तिथं रस्त्यावर पडले झाड पडले तर आंब्यासाठी मी थांबणार. आता मी आहे सातारा. आमचा दुष्काळ भाग. आणि हा तुझा दुष्काळ भाग. मला आंबे पहिला याला भेटा. ओके पण कोकणाबद्दल 2 शब्द बोल. दादा कोकणाबद्दल 2 शब्द. दादा कोकणाबद्दल 2 शब्द. 2 शब्द कोकणाबद्दल. हे कोकण आहे ना मला खरंच खूप आवडलं आणि माझ्या मनात बसलं. स्वर्ग 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 निसर्ग काही आहे पण खूप छान आहे. सासरवाडी आहे तर मला यायचं तर ऐक नाही दादा ऐक ना. ते म्हणतात ना की कोकणात जन्माला भाग्य लागतं. भाग्य तर मग आमच्याकडे भाग्य आहे ना. ते भाग्य नाही लागत नशीब लागत. अरे रे बोलला हो. माणूस बनवून नाही त्याला आता डोळ्याने फोकस कर. डोळे नाही खुलत, दादाचे डोळे नाही खुलत, दादाचे डोळे नाही खुलत. मारताय ना दुसरीकडून लाईट मार. कटलाईट दे त्याला. कटलाईट दे त्याला. हळदीचं नियोजन चालू आहे आमच्या घरी. हळदीला कसं काय करायचं, किती वाजेपर्यंत नाचायचं, जेवण कधी भेटणार, काय भेटणार, सगळं नियोजन चालू आहे आमचं. उद्या हळदीचं फुलं हळदीचं नियोजन मध्ये फुल राडा घालायचा ना काहीच. त्यामुळे फक्त उद्या पावसाने राडा नाही घातला पाहिजे बस. पावसाने तर जरा घोळ घेतला नाही पाहिजे. हे झालं नियोजन आपलं. असं करायचं त्याच्यामध्ये. हे आपलं नियोजन झालं. हे असं करायचं पूर्ण सगळ्यांनी काम आपलं. दादा सगळं हे करतोय. काही करून भांडी आणायला पहिली लावा. भांडी त्या सगळी कामं वाटून देतोय की कसं करायचं, काय करायचं. भांडी लागते. भांडी बिंडी सगळं जेवण खाणं. उद्या बकरा येतो मला बकरा दाखवतो मी. कंटा आला भाई सकाळपासून. राहुल आमच्याकडे दिसला नाही. काय बोलता राहुल? काय बोलता राहुल? काय बोलत होता? राहुलने शब्द थांबवला. राहुल सकाळपासून दिसत नाही कुठे आम्हाला. राहुल गेलेला कॅमेरा आमच्या दादांसोबत गेला होता तिकडे जरा त्यांना हे करायला, गायडन्स करायला. थांब जरा आमचा गेम चालू आहे. जरा गेम तुम्हाला जरा खेळतो तुम्हाला भेटतो. तर काय जेवण वगैरे आम्ही सगळे आलो. आता मस्त झोप आहे आणि उद्या हळद आहे. उद्या हळदीचा ब्लॉग एकदम मस्त येईल करतो बघा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हळद आणि लग्नाचे ब्लॉग हे नक्की आवडीने बघा. तोपर्यंत भेटू करा.